मजा आली ना? हो, पण मनोजने सगळा मूड बिघडवला. का? अरे नोकरी सोडली ना त्याने सुखासुखी. बिचारी चित्रा केवढी टेन्शन मध्ये असेल मनातून. पण तो कूल होता यार. त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता की दुसरी नोकरी त्याला लगेच मिळेल. दुसरी नोकरी मिळेल समज, पण तीही अशीच सोडून द्यायला वेळ नाही लागणार त्याला. आणि असं सतत टांगतं राहिलं ना आदित्य तर खूप अवघड होऊन जाईल. अरे यार, तू का आपला मूड स्पॉइल करून घेतेस? ते सोडवतील ना त्यांचे प्रॉब्लेम. 2 ठेचा लागल्या ना की होईल तो शहाणा. मी आणि मेघना आम्ही प्रेम करतो, आमचं लग्न झालंय आणि आमचे प्रॉब्लेम्स आम्ही सॉल्व्ह करणार आहोत. आम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत म्हणे? काय प्रॉब्लेम्स आहेत? वाह, आपली अॅनिव्हर्सरी 2 दिवसांवर आली आणि आम्ही विसरूनच गेलोय. सेलिब्रेशनचं वगैरे काही नाव नाही, काही प्लॅनिंग नाही. काय? नॉट डन. आपल्या जगावेगळ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होतं. वर्षभरापूर्वी लग्नाच्या 2 दिवस आधी काय करत होतो आपण? मी तुझ्या जगात नव्हते आणि तुला माझ्या जगात यायचंही नव्हतं, पण तरीही मी आले. आणि आता या जगाशिवाय मला दुसरं कोणतंही जग नको. आय लव्ह यू आदित्य. आय लव्ह यू. अमित म्हणतो ते सरप्राईजचं वगैरे सगळं ठीक आहे हो. हो पण आदित्य आणि मेघनापासून हे सगळं लपवून कसं करणार आपण? नाही म्हणजे त्यांना कळेलच ना. मग त्यात सरप्राईज काय राहिलं? उद्याची संध्याकाळ तुम्ही वाडीत येऊच नका असं कसं सांगायचं आपण? मेघना, तुला काहीतरी सांगायचंय. काय रे? प्लीज रागावू नकोस. हा, असं काय सांगणार आहेस? मला राग येईल असं? मला बेंगलोरला ट्रेनिंग साठी जावं लागतंय. 2 दिवसांचं ट्रेनिंग आहे. म्हणजे उद्या मी नसणार. काय हे नाही जायचंस तू? अगं मी काय करणार? ट्रेनिंग कसं चुकवणार सांग बरं? प्रमोशन मिळाल्यावरचं ट्रेनिंग आहे, मला जावंच लागेल. ए नाही, तू नाही जायचंस बस. मला काय माहिती नाही. काय काय झालं? हा, असे का बसलात? काही प्रॉब्लेम आहे का? अरे काय? अगं मला ट्रेनिंगला जावंच लागेल. खूप महत्वाचं ट्रेनिंग आहे माझं, मी मिस नाही करू शकत. आमची पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी. हो. आणि हा चाललाय बँगलोरला. काय? बोमला. अरे पण आदित्य काहीतरी प्रयत्न कर ना. तू बोलून तरी बघ. हो ना हो ताई, हो तेच म्हणते मी सुद्धा. दुसरी बॅच आहे का बघ ना आदित्य. काय आहे? अरे दादा, काय? तुला पण कसं समजत नाहीये? काय? मला जावंच लागेल. हो 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 जावं लागेल ना. म्हणजे ट्रेनिंग आहे ना, आणि प्रमोशन नंतरचं ट्रेनिंग आहे, बरोबर ना? इथलं रेग्युलर काम असतं ना मेघना, तर काहीतरी ऍडजस्ट करण्याचा चान्स होता विजया. अरे आदित्य, पण अॅनिव्हर्सरी पण आयुष्यात एकदाच येते ना रे. तू काहीतरी ऍटलीस्ट प्रयत्न तरी कर. हो ना हो ताई, अहो तेच तर म्हणते मी. आणि आम्ही तू काय त्याला सपोर्ट करतोयस? असं जर असेल तर तुला जायलाच हवं ट्रेनिंगला. जा तुझा, काही प्रॉब्लेम नाहीये. ताई, अरे काय चाललंय सगळं इथे? सगळं गडबडून पडेल ना. आदित्य, तुझ्या बॉसचा नंबर दे मला, मी त्याच्याशी बोलतो. चल. नाही नाही नाना, दादा सांग ना यांना. ना 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 कोणीच नाहीये माझ्या बाजूने. ऍटलीस्ट तुम्ही तरी बोला. काय रे आदित्य? जा तू बँगलुरूला जा तू. प्रमोशन नंतरचं ट्रेनिंग आहे, त्याचं वारंवार अरेंज. अरे अरेंज नाही करतायत. सांग बरं, करता येईल का? सगळं कळतंय हो नाना मला. मग
ठीक आहे जा तू. बॅग पॅक करते मी. हा गुड गर्ल. सरप्राईज देणार आहे. इथे शेखरकडे जाणार आहे आणि आपल्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेला अवतीर्ण होणार आहे. छान मस्त वाटतंय तुला जाताना. आता कसं सांगू मी तुला? काही सांगूच नकोस ना तू. जा आपला जा मस्त पैकी जा. मी राहते इथे एकटीच. ठीक आहे चल मग बाय. काय रे असं दुष्टपणा करतोस तू आदित्य? जा. काहीही दुष्टपणा करत नाहीये. अगं आणि या सगळ्याची भरपाई करणार आहे मी. कसं शक्य आहे? चाललायस तू आता. किती स्वप्न बघितली होती मी आपल्या अॅनिव्हर्सरीची. पण आता तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. हळू लागेल. अगं नाही, मला ना आदित्यसाठी एक सरप्राईज मिळालंय. सरप्राईज. सांभाळता येईल. अगं आदित्यनेच आपल्याला मोठं सरप्राईज दिलं. काय? कधी दिलं हे सरप्राईज? तो बेंगलोरला चाललाय 2 दिवसाकरता. काय? आदित्य अॅनिव्हर्सरीच्या दिवशी बँगलोरला चाललाय? अरे मग काय होणार आपल्या प्लॅनचं? आपल्या प्लॅन काय बोलू गप्प बस. अरे काय रे आदित्य, तुलाही बरोबर अॅनिव्हर्सरीचा दिवस कसा काय मिळाला रे बँगलोरला जायला? आमच्या सगळ्यात अरे हे बघ अर्चू, मी नको नको काही सांगू नको, गप्प बस. अरे पण दादा मी सगळं सांग. अरे ती तुझं सरप्राईज फोडेल ना. ए मी कसं काय सरप्राईज फोडणार? त्याने सरप्राईजची वाट लावली. अरे मी काय सरप्राईजची वाट लावलीये? अरे म्हणजे मेघनाने पण तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केला असेल ना, त्याची वाट लागेल. हो नाही, मेघनाने खरंच काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंच असेल. आता सरप्राईज असल्यामुळे तिने मला काही सांगितलं नाहीये. पण एनिवे आपलं सरप्राईज तिच्यापेक्षा जास्त छान आहे ना? म्हणजे असं कसं? ह्याला काय माहितीये? अरे काय म्हणते? अरे नाही म्हणजे तिला माहित नाही ना की तू बेंगलोरला जात नाही असते. काय? अरे दादा, तू आता 2 मिनिटापूर्वी म्हणालास की तू बँगलोरला जातोय म्हणून, पण आता असं म्हणतोयस की तू नाही जाते. पण ठीक आहे, तुझं नसेल जात ना तर म्हणजे आपला सगळा प्रोग्राम तसाच ना. हो हो आपला सगळा प्रोग्राम तसाच आहे, फक्त मी येऊन सरप्राईज देणार. आपला आदित्य म्हणाला ना तोच. तोच. ए माई, मला काहीच कळत नाहीये ग. मयात नवल ते काय आहे? तिला काही कळत नाहीये. याला काय झालं एवढं? हा काय एवढा असतोय? सरप्राईज आपलं ते. आदित्य, मेघनाला दर तासाने फोन करत राहा बाया. तेवढाच तिला एक दिलासा. आणि हा आदित्य, बेंगलोरला पोहोचलास की फोन कर. कधी?
केव्हाच? कधी म्हणजे बँगलोरला पोहोचला की फोन कर असं सांगतो त्याला मी. कळलं? करतो दादा, मी फोन करतो तिथे पोहोचतो. आता उशीर होईल तुला. हो चला येतो मी. सांभाळून जा. बाय. येतो. मेघना बाय. थंडी हो तिकडे. मी आलो. बंगलोरला. हा, आलो. अगं मी काय केलेलं आहे? अगं काय झालं? बूमरँग झालं. बूमरँगचा अर्थ माहितीये का? अशी आपण एखादी वस्तू फेकतो ना आणि ती आपल्याकडे परत येते. बूमरँग. म्हणजे तुम्ही मनोजला परस्पर बाहेर भेटलात हे कोणी बघितलं की काय? प्रॉब्लेम तो नाहीये हो. ज्या कारणासाठी मी त्या दाढीवाल्याला भेटलो ना, त्यामुळे मेघनांच्या संसाराचा धोका कमी व्हायच्या ऐवजी बाबाजी आणखीन वाढला हो. म्हणजे अहो तुम्हाला म्हटलं होतं ना, त्या विखारी साहेबांशी बोलणार आहे मी विचित्राच्या नोकरीसाठी. हा बोललो मी. आणि मनोजरावांच्या नोकरीसाठीही बोललो, त्या दाढीवाल्याच्या. ते म्हणाले हो आहे नोकरी. हो ना. हा हो मग आताची तर नोकरी त्याने सोडलीये आणि उरणची नोकरी घेतली नाही का त्याने? घेतली हो. म्हणजे हो म्हणाला तो. मी त्याला लगेच सांगितलं तिकडे राहायचे क्वार्टर्स पण आहेत, म्हणजे कशी तुमच्या जोडीची राहायची सोय होईल तिथे. हा हेही म्हटलं की विचित्रासाठीही नोकरी बघतो तिकडे. त्यावर काय म्हणाला माहितीये? म्हणाला मी जाईन उरणला पण विचित्रा नको. ते म्हणे इथल्याच नोकरीवर खुश आहे आणि राहू दे तिला देसाईवाडीत. अरे देवा, मनोजनी हे आता देसाईवाडीत सगळ्यांना सांगितलं तर तुम्हाला सगळे अहो. मला काय कुणाला बोलायचं ते बोलू द्या हो, पण आपल्या मेघनांचा संसार सुखात व्हायला हवाय. अहो मी तुम्हाला परत एकदा सांगते, तुम्ही प्लीज ह्या भानगडीत पडू नका हो. थांबतो 2 दिवस आणि जावई बापू आणि मेघनांच्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन होऊन जाऊ द्या. मग लागतो मागे त्या दाढीवाल्याच्या. मी सांगून ठेवतो. हे बघा अॅनिव्हर्सरी जोडप्यासाठी काय आणलंय बघा. गिफ्ट. काय हो यात? ओळखा बघू, ओळखा. तुम्हीच सांगा हो. नाही नाही तुम्ही ओळखा, तुम्ही ओळखा बाबाजी. हा सुरेशराव तयार आहात ना? अहो म्हणजे काय हो. हा तर प्लॅन असा आहे. हा. हा आणि दुसरी गोष्ट. हा हा आदित्यने तिला सांगितलंय मेघनाला की तो 2 दिवसांसाठी बाहेर गेलाय. कुठे? बेंगलोरला. कशाला? ट्रेनिंगसाठी. हा ते आदित्यचं वेगळं सरप्राईज आहे. कोणाला? असं काय करताय मेघनासाठी? म्हणजे आपलं सरप्राईज आदित्यला माहित नाहीये, आदित्यचं सरप्राईज मेघनाला माहित नाहीये आणि आपलं सगळ्यांचं सरप्राईज त्या दोघांनाही माहित नाहीये. अमितराव, हा? अहो तुम्ही ना हे सगळं सांगून मला एकावर एक सरप्राईज देताय हो. मला सरळ सोट सांगा हो. आम्ही करायचं ते करायचंच आहे ना? प्लॅन तसाच आहे ना? हो 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 नाही आपलं जसं ठरलंय ना तसंच करायचं सुरेशराव. हा जय हो, जय हो. मग आम्ही तसंच करू. हा आम्ही तसंच करू. जय हो जय हो. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हा जय हो. हा बाबा. मेघना तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. तुमच्या आईंची तब्येत अजिबात बरी नाहीये. बिघडले म्हणजे? हो. काय झालं बाबा? ते कळत नाही पण
खूप काहीतरी झालंय हो त्यांना. तुम्ही या ना, लवकर निघून या ना इकडे. काय बाबा, द्या बघू तिला जरा फोन द्या. नाही नाही, अहो त्या फोनवर येऊ शकत नाहीत. त्या असं हुडहुडहुडहुड करतायत आणि दात वाजतायत त्यांचे. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे बाबा, मग मीच येते तिकडे. अहो पण उद्या तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे ना. पण काय उपयोग, आदित्य नाहीये ना इथे. तो गेलाय बँगलोरला ट्रेनिंगसाठी. ते कळलंय मला. तुम्हाला कसं काय कळलं? हा, आलो 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 आलो. अहो तुमच्या आई बोलवत होतो, बहुतेक त्याला जास्ती बरं नाहीये. मी जातो, त्यांची सेवा करतो. हा, मी येते बाबा, लगेच येते तिकडे. आईला सांगा मी येते म्हणून. हा हो, या 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 लवकर या. काळजी घ्या, बाय. 2 दिवसांपासून नुसती कसरत चालली हा, फेकाफेकी करायची. मला कधी कधी ना कळतच नाही कुणाला काय सांगायचंय आणि कुणापासून काय लपवून ठेवायचंय. हो ग बाई, खरंच आहे. आता माधवी त्याने जमते का बघूया थापाथापी करणं. बाबाजी आहेत ना, ते बरोबर ट्रेनिंग देतील. मागे आठवतं का पोटदुखीचं नाटक केलं होतं इथे? हा, अगं बाई हो की, आठवलं. खरं तर मला तर असं वाटायला लागलंय ना, माधवी ताईऐवजी आपण बाबाजींनाच आजारी पडायला हवं होतं. पण मग बाबाजी जर आजारी पडले असते तर मेघनाच्या आईने केलं असतं ना त्यांचं सगळं. मेघनाला नसतं जावं लागलं. हो, ते खरंच आहे म्हणा. आणि उद्या सकाळी परत टुणटुणीत बरं व्हायचं इथे येण्यासाठी. मग काही काळजी करू नका, सुरेशराव आणि माधवीताई बरोबर मॅनेज करतील. हा, आपण फक्त मेघनाला सोडायचं काम करूया, है की नाही? पण अचानक रात्री आदित्य नाही टपकायचा ना. नाही म्हणजे मग पंचायत व्हायची आपल्या सगळ्या सरप्राईजची. कसलं सरप्राईज? आई आजारी आहे ना. सरप्राइझिंग आहे सगळं. माई, मी आईला बघून इथेच घरी परत येऊ का? नाही म्हणजे आदित्य नाही तर नाही, पण उद्याचा दिवस इथे घालवला असता ना मी तुम्हा सगळ्यांबरोबर. आम्हालाही आवडलं असतं खरं तर, पण अगं तुझ्या आईला कसं वाटेल ना, तू त्यांच्यावर राहिलीस तर त्यांनाही बरं वाटेल लवकर. आणि तसंही तू येणारच आहेस ना उद्या. नाही म्हणजे उद्या येता येईल ना तुला इकडे. पण आता आपण निघूया आधी. हो, पटकन बाबा. चेंज करून चल, आणूया, चल, हा, थांब. गाई हा. जायचं. हो, कर, हो, कर. हो. आलेच माई. माधवी, अहो तुम्ही अशा बागेत काय बसले आहेत? हा, ही बाग आहे का असं बसायला? तुम्ही आजारी आहात. अमित आणि मेघना येतील. झोपा. अहो असा आजारी माणूस सोफ्यावर झोपतो का? अहो मग कुठे झोपू? बाथरूम मध्ये जाऊन झोपा. कमाल करता, रागवू नका, मस्करी करतोय, ही वेळ नाहीये. रागवायचं नाही. अहो बेडरूम मध्ये जाऊन झोपा. बेडरूम मध्ये चला, चला झोपा. हो आणि लक्षात ठेवा, दात वाजवत राहायचे. फॅन्टॅस्टिक, व्हेरी गुड. जय हो. चला निघा. अहो पण त्यांनी जर मला विचारलं की तुम्हाला काय झालंय तर काय सांगू? काही सांगा हो, तुम्ही फक्त हु करा आणि दात वाजवत राहा, म्हणजे बोलायची सोयच नाही, गरजच नाही. जा तुम्ही. जय हो. या. आई कुठे बाबा? आई हे बेडरूम मध्ये आहे तो. हो. फार जोरात थंडी वाजते होत्या ना. बघा जाऊन जरा काहीतरी. खोटं बोलून निभावून घेणं फार अवघड आहे. अहो मी नुसतं थरथरतोय मगातपासून. पण खरं सांगू का, हे खूप एक्साइटिंग आहे हो. हे सगळी मजा आहे हो सगळी. जय हो. आहे वाटतं बायकोची आठवण. अच्छा, बायकोची आठवण ठेवलेल्या नवऱ्याशी असं बोलतात का तुमच्यात? आमच्यात लग्नाच्या पहिल्या अॅनिव्हर्सरीला बायकोला एकटं पण टाकतात. रागावलीयस? नाही, हा म्हणजे रागावले होते, पण तुझ्यावर फार काळ नाही रागवताय. आणि आता काय बाबा, तुम्ही मोठे रिजनल हेड झालात, जबाबदारी वाढली आहे, आम्ही कोण रागावणार आहे? अच्छा,
ते बघतो तुला. बरं ऐक, पोचलास का नीट? हो. आणि उद्या सकाळी किती वाजता सुरू होणार आहे ट्रेनिंग सेशन? हा 8:30 वाजता. अच्छा अच्छा, ऑल द बेस्ट. थँक्यू. तू काय करतेस? काय नाही, आता जस्ट आईबाबांना जेवण दिलं. आणि हो, आपल्या लग्नाचा अल्बम बघत होते. म्हणजे तू आपल्या घरी नाहीयेस का? नाही, अरे आईची तब्येत बरी नव्हती, स्वतः अमित दादांनी सोडलं मला. आणि तसंही तू नाहीच आहेस इथे. अरे पण असं कसं? कसं? अरे म्हणजे मी 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 तुला करतो, मी तुला 2 मिनिटात फोन करतो. चल बाय. अरे अरे यार काय हे सगळ्या प्लॅनची गडबड झाली ना. हॅलो दादा. हा बोल रे, काय झालं? अरे दादा, मेघना आईकडे आहे. अरे हो, सुरेश रावांचा फोन आला होता. माधवी त्यांची तब्येत जरा बिघडली, त्यांना हुळहुळी भरली. हो, म्हणून मेघनाला मीच सोडून आलो तिकडे. हो. अरे पण दादा, मी आज रात्री 12 वाजता येणार होतो ना सरप्राईज द्यायला. ओ, असा प्लॅन होता का तुझा? हो. अरे अरे अरे, काय करणार पण आता? ती तिकडे गेली, आईची तब्येत बरी नाही, काय करणार ना. ठीक आहे, तू आता काम कर, तू रात्री 12 वाजता नको येऊस आज. तू उद्या दुपारी 12 वाजता हे. बरोबर दुपारी 12 वाजता? अरे म्हणजे मला सकाळी तेवढा वेळ लागेल ना तिला जाऊन आणायला. मी जाऊन घेऊन होतो तिला. तू दुपारी बरोबर 12 वाजता पोहोच इथे. बरं. आणि दादा, आईंची तब्येत? तू नको ना काळजी करू, मी आहे ना. मी सगळं व्यवस्थित मॅनेज करतो, अजिबात काळजी करू नकोस. तू बरोबर 12 वाजता दुपारी घरी ये उद्या, कळलं? दादा, मला काय वाटतं मी जाऊन भेटून येतो आईंना. हा नाही नाही, कशासाठी? कशासाठी म्हणजे? कशासाठी म्हणजे कशासाठी? गरज नाही ना त्याची, एवढी काही सिरियस नाही तब्येत. अरे साधी हुडहुडी भरली आणि आहेत सुरेश राव आहेत, मेघना आहेत. तू नको जाऊस तिकडे, अजिबात जाऊ नकोस. हा नाही, तू डायरेक्ट इकडेच आहे दुपारी उद्या 12 वाजता, कळलं? बरं चालेल. चल ठेवू फोन.